नमस्कार. काल ना मला मार्केटमध्ये खूप मस्त गाजर मिळाले. नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी गोड पदार्थाने करावी म्हणून मी गाजर घेऊन आले. इथे मी 1.25 किलो गाजर आणलेत. आता गाजर सोलून घ्यायचे. गाजर घेताना जास्त मोठे घ्यायचे नाहीत, नाहीतर त्याच्या आतमध्ये सफेद असा जून भाग असतो आणि छोटे घेतले तर किसायला त्रास होतो, म्हणून असे मध्यम आकाराचे गाजर घ्यायचे. तर इथे अशा पद्धतीने सगळे गाजर मी सोलून घेते. गाजर सोलल्यानंतर त्याचा वरचा आणि खालचा भाग असा कट करून घेतलाय. तर अशाच प्रकारे सगळे गाजर मी इथे सोलून घेतलेत. तर इथे मी 1.25 किलो गाजर घेतलेले, तर यातलं साधारण 1/2 किलो याची वरची साल निघाले. तर इथे 1 किलो गाजर आहेत. आता हे गाजर मी धुवून घेते. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मस्त अशी गोडाची रेसिपी बनवतोय. सगळे गाजर धुवून घेतले. आता किसून घेऊया. थोडीशी मोठी किसणी असेल ती घ्यायची, म्हणजे याचा थोडा जाड किस येतो. तर अशा पद्धतीने सगळे गाजर मी ते किसून घेते. काही रेसिपीज पारंपरिक पद्धतीनेच केल्या की खूप छान लागतात. तर आजसुद्धा आपण अगदी पारंपरिक पद्धतीनेच ही रेसिपी बनवणार आहोत. तर इथे मी सगळे गाजर किसून घेतले. आता यामध्ये घालण्यासाठी आपण ड्रायफ्रूट्स घेऊया. तर इथे मी 10 ते 12 बदाम घेतलेत आणि थोडेसे काजू घेतलेत. याचे मोठे मोठे तुकडे करून घेते. तर इथे बदाम काजू असे चिरून घेतले. आता हे आपण तुपावरती थोडेसे असे क्रिस्पी करून घेऊया. तर इथे मी एक तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे. यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं आणि तुपावरती आता हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे. तुपावरती भाजल्यामुळे छान क्रिस्पी होतात आणि दाताखाली आल्यावरती खूप मस्त लागतात. जास्त याला असं करपू द्यायचं नाही आहे. सतत हलवत 1 ते 2 मिनटं भाजून घ्यायचं आहे. तर हे भाजून झालेत, बाजूला ठेवून देऊया. आणि आता इथे मी दुसरी कढई गॅसवरती गरम करत ठेवले. यामध्ये 2 मोठे चमचे तूप घालायचं आहे. तर सुरुवातीला आपण 1 चमचा तूप घातलं ड्रायफ्रूट्समध्ये आणि आता 2 चमचे असं 3 चमचे तूप आपण या रेसिपीमध्ये वापरलं आहे. साजूक तूप घेतलं आहे. आता यामध्ये गाजराचा किस घालायचा आहे. गाजर घेताना अशी लाल रंगाची घ्यायचे, म्हणजे रंगसुद्धा मस्त येतो रेसिपीला. आता हा गाजराचा किस तुपावरती परतून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनटं. तर इथे 3 मिनटं मी परतून घेतलं. आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया. तर आता झाकून याला आपण 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊया. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे. तर इथे पहा, आता 3 मिनटांनी त्याचा रंगसुद्धा बदलला आहे आणि गाजर सॉफ्ट व्हायला सुरुवात झाली. पाणी सुटले गाजराला. आता यामध्ये साखर घालायची. तर इथे मी पहा एका कपाला थोडीशी कमी साखर इथे घेतली. तुम्ही पूर्ण 1 कपसुद्धा घालू शकता. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर पूर्ण कप भरून घातली तरी चालेल. ही वजनाने 170 ग्राम आहे. तुम्ही 200 ग्रामपर्यंत साखर यामध्ये घालू शकता. मी मध्यम गोड असं बनवते, त्यामुळे थोडीशी कमी घातली साखर. आता साखर विरघळायला लागले. तर इथे सगळी साखर विरघळली. आता यामध्ये दूध घालायचं आहे. तर 1 कप भरून इथे मी दूध घातलं आहे. दूध ऑप्शनल आहे, दूध नाही घातलं तरी चालेल, पण दुधामुळे हलव्याला चव छान येते.
आता हे दुधामध्येच आपण असं शिजू देऊया. सगळं दूध आटू द्यायचं आहे. तर खूप मस्त रंग आला हलव्याला. गाजर धुवून किसून घेतले की गाजराचा हलवा अगदी पटकन बनतो. तर इथे आता मी पहा हे दूध आटवून घेतलं आहे. आता ड्रायफ्रूट्स यामध्ये घालायचे, तुपासकट घालायचे. मिक्स करून घेऊया. आता यामध्ये खवा घालायचा आहे. तर 150 ग्राम खवा घेतला आहे. तर मी हा मार्केटमधून रेडी खवा आणला आहे. तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता खवा. हा मी थोडासा परतून घेतला आणि मग घालते यामध्ये. खवा मिक्स करून घेऊया. खवा पूर्ण मिक्स झाला आहे हलव्यामध्ये. तुम्हाला जर ओलसर हलवा आवडत असेल तर तुम्ही गॅस बंद केला या स्टेजला तरी चालेल. मी थोडासा ह्याला ड्राय करून घेणार आहे, म्हणून मी आणखी ह्याला 2 ते 3 मिनटं परतून घेते आणि याच्यातलं पूर्ण दूध आटवून घेते. तर हलवा तयार आहे. गॅस बंद करायचा आहे. आता आपण हा सर्व करूया. तर पाहू शकता किती मस्त रंग आला हलव्याला. अगदी पारंपरिक पद्धतीने आपण हा हलवा तयार केला. तुम्हीसुद्धा गाजराचा हलवा नक्की बनवून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी. माझी तर नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात गोड गाजराच्या हलवाने झाली. तुम्ही पहिल्या दिवशी काय केलंत नक्की कळवा. धन्यवाद.